हिम्मतराव, माझ्या पुरीच्या चारित्र्यावर शितोडे उरवायचं ना, सांगून ठेवतो तुला. आता कशा मिरच्या झोंबल्या तुझ्या नाकाला हा? मग माझ्या बी पोरावर आरोप करायचा नाही सांगून ठेवतो. अरे अरे तुझा लेख हायच त्या लायकीचा. हा. माझी लेख काय नाही मी चांगलं वळखतो, कळलं का? अरे ही सगळी पत्र खोटी असणार आहेत. साहेब अहो ती पत्र लालीजींचीच होती. उलट लालीजींनी मला अंतरात ठेवले. म्हणजे गोपाळ नावाचा टेलर तुला असं म्हणायचं की तुझ्या बायकोच्या प्रियकरानं तुझ्या बायकोला गोडाऊन मध्ये नेलं आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं आणि तुला काही माहीतच नाही. टेलर, तुझ्या बायकोच्या चेनवरचा रक्ताचा नमुना मॅच झालाय तुझ्या बायकोच्या साडीवरचे, आणि गोडाऊन मध्ये सापडलेल्या रक्ताचा नमुना जर मॅच झाला ना तर साहेब असं पण असू शकतं ना, कोणीतरी पुरावे पेरण्याचा प्रयत्न केलाय. मला सांगा, मी जर का गुन्हा केला असता तर मी असा बेसावध राहिलो असतो का? मी कधीच त्या पुराव्यांची विल्हेवाट लावली असती ना. अहो मी काही केलंच नाही. मी स्वतः शटर उघडलं असतं का सांगा बरं? मी स्वतः तिथं पुरावे सोडून गेलो असतो का? तुम्ही जरा तरी विश्वास ठेवा. अहो मी काय नाही केलं. हे सगळं जे केलं ना, मला वाटतं ते लालीजींच्या प्रियकरांनी केले. गोपाळ नावाचे टेलर, 30 वर्षाची सर्व्हिस आहे माझी. माहिती ठेवतो गोष्टींची. नवरा बायकोचं नाही जमलं की खटके उडतात. शेवटचा उपाय काय तर मारून टाकायचं, आणि मग ती तिच्या मरणानं मेली असा कांगावा करायचा. तिच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवायची, तिला बदफैली ठरवायचं, मारून टाकायचं, आणि स्वतःसाठी सहानुभूती सिंपथी निर्माण करायची. टेलर, कुणी काही करो, किती लपायचा प्रयत्न करो, दोषीचा चेहरा एक दिवस समोर येतोच. अरे माझा गोपाळ निर्दोष आहे. तुमच्या नाकावर टिचून त्याला सोडवतो की नाही बघा. हा बघूच कसा सोडवतोयस तू त्याला. अरे माझ्या पोराकडे बघण्यापेक्षा तू तुझ्या पोरीकडे जर बघितला असतस ना, तर तिच्यावर अशी पाळी आली नसती. कोणाच ठाऊक कोणावर गेली पळून. ए लय बोलला, आता तुला सोडत नसतो मी. सोड, सोड मला. ए तुला माझ्याशी नको वाद करतो. अरे तुला मी काढतो मी. आप्पा शांत बसा. तुम्ही शांत बसा. पका पका मामा शांत बस. आप्पा शांत बसा. शांत बसा. शांत बसा. सुभाषराव, पक्या मामा, आप्पा, एकमेकांचा जीव घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का? अहो ह्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस त्यांचं काम करतायत. पोलिसांना सहकार्य आपण केलं पाहिजे. कायद्याच्या विरोधात जाऊन नाही चालणार. पोलिसाचा निकाल देतील आणि त्यानंतर बघूया ना आपण काय करायचं ते ठरवूयात ना. ए सोडा आप्पांना. साहेब मी खरंच सांगतो, मी निर्दोष आहे. मी काय सुद्धा नाही केलं. तुम्ही एक काम करा, मला हितनं सोडा. मी निर्दोष असलेले सगळे पुरावे तुमच्या समोर सादर करतो. पुरावे आहेत आमच्याकडे, फक्त आम्हाला ते कोर्टात सादर करायचे आणि तुला जेलमध्ये पाठवायचे. तरी सुद्धा मला तुझ्याकडून ऐकायचं. सांग काय झालं? पाणी पिणार? नाही नको पाणी मला. प्यावं पाणी. मी समजू शकतो तुझी अवस्था काय झाली असेल या सगळ्या कुठून. पाणी नशाला कोरड पडली असेल. ये पाणी घे. प्यावं पाणी. पोलीस आग्रह करतात तेव्हा प्यावं पाणी. बोल. साहेब नाही बोलणार. हे गेंड्याच्या कातडीचा यो. त्याला पोलिसी खाक्या दाखवला ना की लगेच पोपटासारखं बोलेल. कसं असतं साहेब? सांग मला काय झालं. तुझी पत्नी लाली कुठे आहे सांग. तिचं काय केलंय सांग. ती मेली आहे का जिवंत आहे ते सांग. जिवंत आहे ते कुठं दडवलंयस. मेली असेल तर डेड बॉडी कुठे आहे सांग. देवा शपथ साहेब, मला खरंच माहिती नाही लालीची कुठे आहेत. तुला मी नम्रपणे विचारतोय ना, सांग ना. तू जेवढं लवकर सांगशील तेवढा तुझा त्रास कमी होईल.
विचार कर, वेळ घे, सांग. हा हा मी माझ्या आईने चांगले प्रयत्न करतोच आहे, पण तुम्ही सगळेजण तुमच्या बाजूने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करा. हा ठीक आहे, हा ठेवतो. आप्पा, मी माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांना सांगितले, तुम्ही काळजी करू नका, सगळीजण जोर लावणार आहेत. आपण लवकर गोपाळला सोडू. हा फुलाचा बाई काय झालं गे? हो अगं बघ की रंजे, आपल्या गोपाळा सोडणं झालं. तू तरी जाऊन समजावून लांबकर साहेबांनी. हाय का आता मी आता काय माझं काय ऐकायला बसले होय का ते? बाई मी नाही जाणार बर का. मी आज जायचे मलाच अटक करायचे. ते लालीच्या वेळेस माहितीये ना, बाई धमकीच दिलेली मला, मी नाही जायची. हा काय कुणाला समजवायची गरज नाही. त्याला घरी जी झालंय ना ती चांगलंच झालंय. जगात सगळ्यांना वाटतं की मला कोणी काय पकडणार नाही, पण येणार रातचं केलेलं कवा तरी उजेडात येतं. माणसाने केलेल्या कर्माची फळं त्याला भोगायलाच लागतात. अगं म्हातारे, जरा वाई शांत बस की. आल्याला लगेच सुरू झालीस तू. हा ए, हिला कशा पाहिजे घेऊन आलीस तू? अहो ते मी आता तर तिने आणलेलं नसेल तर काय मला यायचं कळे ना वय तेव्हा. ए बाई, जा हिला घेऊन घरी जा. ओ आत्या चला. अहो तुम्ही काय बी करून माझ्या गोपाळा सोडवा. अगं आत्ताच त्या वकिलाशी बोललो मी, पण त्यो जामकरचं नाव ऐकल्यावर जरा घाबरला येतो. मला बी काही कळलं नाही गोपाळचं. रोज उठून काहीतरी नवीन भानगड आहेच डोक्याला. नाही हो, माझं गोपाळचं काय बी करणार नाही. तुमच्या जण कोणाच्या होणार नाही काय करणार. मी आता जाऊन काय करायचं ते करते. साहेब 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 ओके साहेब, अरे? काळीचं म्हणणं आहे का साहेब? माझे लेकरू माझ्या पदरात घाला साहेब. त्याने काय बी नाही केलं, त्याला सोडा. तेव्हा कायदा भावनेवर चालत नाही. कुणाचा गुन्हा आहे? आमच्याकडे सबळ पुरावे. आता जे काय होईल ते कोर्टात होईल, तिथे ठरेल. नाही साहेब, असं नका करू. एक तर आधीच माझं लेकरू 20 वर्षाने आलं, आता त्याला माझ्यापासून लांब करू नका साहेब. मी तुमच्या पाया पडतो. मोठे अगं काय करते उठ. साहेब ऐका की, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अहो आम्ही सगळे सांगतोय की आम्ही लहानपणापासून बघितलंय त्याला, त्याची काहीच चूक नाही. तेच ते आमचा लय जवळचा मित्र आहे, आम्ही ओळखतो की त्याला, ते असं काही करू शकत नाही. तर डाउनलोडिंग कोण आहे हा? अहो साहेब, आणि तुम्ही जसं म्हणताय तसं असतं तर त्यांनी मग वहिनी परत येण्यासाठी माझ्या चॅनलवर आवाहन केलंच नसतं ना साहेब. जामकर साहेब, या वेळेला तरी सोडा. अहो देव माणूस आहे तो आमचा, तो असं काही करू शकणार नाही. काय ग्रामपंचायत आहे? तक्रार घेऊन आला तुम्ही? आज कमी दाबानं पाणी आलं, पाण्याचा दाब वाढवा. जनता दरबारा यांना बाहेर काढा. असा दंगा करून काय होणार नाही. शांत व्हा, माझा ऐका, घरी जावा. आहे नाही जाणार. तू कोण सांगणार? आप्पा, हे असं पोलीस स्टेशनात गोंधळ घालणं बरं नाही. आपण बाहेर जाऊया, बाहेर चर्चा करूया. चला चला आप्पा. सुद्या, अरे तू तरी समजा की सुद्धा. चला बाहेर.